सकाळी सकाळी भूक लागली, काय करावं सुचत नाही. रोज रवा पोळी खाऊन कंटाळा आलाय, तर असे रव्याचे डोसे नक्की करून पाहावा, छान होतात. आता त्याबरोबर मी आहे ना कोथिंबीरची चटणी केली होती. दुसरं त्यात काही मिक्स केलं नव्हतं, फक्त मिरची लसूण. रवा घेतला होता एका भांड्यामध्ये आणि त्याच भांड्यामध्ये म्हणजे 1 वाटी रवा, त्याला अर्धा वाटी दही घेतलं होतं आणि ना त्यामध्ये 1 चमचा फक्त बेसन पीठ घेतलं होतं. आता बेसन पीठाऐवजी तांदळाचं पीठ पण आपण वापरू शकतो, पण आता माझ्याकडे काय अवेलेबल नव्हतं, कारण हॉटेलवरती कसं तांदळाचं पीठ नसतं, बेसन पीठ माझ्याकडे कायम असतं. माझं वापर जास्त बेसन पिठाचाच होतो, पण तांदळाच्या पिठाने खूप छान झालं असतं. पण आता काय आहे ते आहे, मी घेतलं बेसन पीठ घेतलं, थोडं थोडं पाणी मिक्स करून ना छान असं मिक्स केलं. आता हे जे बॅटर झालं होतं ना, त्याला मी 15 मिनटं तसंच ठेवलं होतं, कारण म्हटलं थोडंसं भिजेल. मी हे मिक्सरमध्ये बारीक करणार होते. असं थोड्या वेळ सगळीकडे फिरवून घेतलं व्यवस्थित. म्हटलं कुठेही अशा गुठळ्या वगैरे राहायला नको, तसंच राहिलं तर मग ते बरं वाटणार नाही. एक 10-15 मिनटं मी ठेवलं असंच, आणि ना तोपर्यंत मी मस्त अशी चटणी बनवून घेतली होती, हे म्हणजे सेट होईपर्यंत. आणि ना मस्त असं मिक्सरला बारीक करून घेतलं होतं. मिक्सरला बारीक केल्यानंतर आहे ना असं बॅटर तयार झालं होतं. मस्त असं डोसे होतील असं बॅटर झालं होतं. यामध्ये मी कांदा, मिरची, कोथिंबीर काही पण ॲड केलेलं नाही आहे. एकदम सिंपल, फक्त दही, रवा आणि बेसन पीठ, आणि त्यानंतर आहे ना यामध्ये मीठ आणि मी सोडा घेतलेला आहे. तो शेवटला घेतला, म्हणजे कसं जेव्हा आपला पॅन गरम होतो तेव्हा ॲक्टिव्ह होतो तो लगेच. सोडा असो, इनो असो, काही असू द्या. मस्त असं सगळं मिक्स करून घेतलं. आता जो चमचा होता माझा मिठाचा, त्यामध्येच आहे ना मी सोडा ॲड केला होता, म्हणजे मिक्स करून घेतलं होतं, कारण म्हटलं डबल डबल दाखवायला नको काही. आणि इथे माझ्याकडे ना म्हणजे भांडे कमी असतात अवेलेबल, मग मी जास्त काही दाखवत बसत नाही. तोपर्यंत पॅन गरम झाला होता, पण आता पॅन न्यू असल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम आला बरं का. पण जाऊ दे, आता काय करता, शेवटी पर्याय नाही, काही केलं पाहिजे म्हटलं. तेल सगळीकडं मस्त असं पसरून घेतलं. आता फर्स्ट टाईम मी फक्त असं केलं, नंतर मी कांदा कापला आणि कांदा कापून कांद्याच्या साहाय्याने ते तेल व्यवस्थित पसरवलं दुसऱ्या व्हिडिओपासून मी. आणि मस्त असं मी डोसा तव्यावरती पसरवून घेतला. पण काय झालं माहीत नाही बरं का, थोडासा प्रॉब्लेम आला, पण इतकं काही नाही. त्यानंतर म्हटलं जाऊ द्या, चला कसं होईल पाहूया, कारण न्यू आहे तो. मी कालच ना मिशोवरनं ऑर्डर केला, पण तो माझ्या मनासारखा काही आलेला नाही आहे अजिबात पण, आणि मलाही आवडला नाही बरं का. साईज वगैरे छोटी आली आहे. आता ते लक्षात येत नाही इतकं साईजचं वगैरे, मला असं तरी वाटतंय. पण ते दिसलं तेव्हा ते मोठं दिसलं साईजचं, पण तो छोटा आला आहे. पण जाऊ द्या म्हटलं, आता आहे तसा आहे. आणि तवा म्हणजे गरम पण झालेला नव्हता. पॅन जो आहे माझा तो गरम झालेला नव्हता, मध्ये स्लाईड गेली, त्यामुळे असा प्रॉब्लेम झाला. आणि त्यानंतर मस्त अशी जाळी पण आली होती त्यावरती. आणि मी कोथिंबीरची चटणी केली, फक्त कोथिंबीर, लसूण आणि मिरची मिक्स करून. बाई, आमचा शाळू याला मारायचं आहे तणनाशक. मी चालले बोरची मोटर चालू करायला. मी नवीनच मोटर टाकली बरं का बोरमध्ये, अजून पॅकिंग नाही केलेलं. बोर होता घेतलेला, पण मोटर नव्हती टाकलेली. आत्ता प्यायपुरतं पाणी येते, अजून फिटिंग नाही केलेलं, ते फक्त असंच आहे.